ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे रविराज आणि प्रतिमा ठरवते की आपण मधुभावना भेटूया आणि इथे रविराज प्रतिमाला झालेल्या गोष्टी सांगत असतात, पण प्रतिमाला अरे रविराजांना काहीच विश्वास पटत नसतो, कारण की त्यांना हे काय खरं वाटत नसतं, कारण की त्यांनी तन्वीच्या तोंडावरून ऐकलं असतं की सायलीच ही खरी तन्वी आहे, पण त्यांचा विश्वास पटत नाही. त्यासाठी ते मधुभावना भेटायचं ठरवतात. इथे प्रियाला खूपच माग चाललेला असतो. ती साफसफाई करत असलेल्या विमलला सांगते की मला आताच्या आता कॉफी घेऊन ये. तेव्हा विमल बोलते मी जरा कामात आहे, मी आता कॉफी घेऊन येऊ शकत नाही. तेव्हा प्रिया बोलते मला तू आताच्या आता कॉफी घेऊन ये. तेव्हा इथे सायली विमलला सांगते तुम्ही प्रियाच्या कोणत्याही माजुरटीला भेग घालू नका, तुम्ही तुमचं काम करा. तेव्हा इथे प्रिया सायलीला सांगायला लागते की या एक दमडीच्या मोलकरणीला तू काय ते सांगणार, आणि या एक दमडी मोलकरणीसाठी तू माझा हे करशील. तेव्हा इथे सायली प्रियाला सांगते की तुला या घरचे हक्क हवे असतील तर तू या घरचे कर्तव्य बजवायला शिक. तेव्हा इथे प्रिया सांगते की या प्रॉपर्टीवर या घरावर माझा हक्क आहे आणि तू मला काय शिकवू नकोस आणि तुझ्या नवऱ्याचं काही नाही आहे, असं बोलून प्रिया मेन मुद्द्यावर आलेली असते. तेव्हा इथे प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकून सुभेदार कुटुंबाला चांगला धक्का बसतो, कारण की ती प्रॉपर्टी हक्क या गोष्टीवर बोलायला लागली. तेव्हा इथे सुभेदार कुटुंबाला प्रियाचं हे बोलणं आवडत नाही. तेव्हा कल्पना प्रियाला बोलायला लागते काय झालं. इथे सायली सांगायला लागते ही विमलच्या पाठी लागली, कारण की ती सांगते की तू मला आताच्या आता कॉफी बनवून दे. तेव्हा विमल बोलायला लागले की मी आता कामात आहे, मी तुम्हाला नंतर बनवून देते, पण ही ऐकतच नाही. तेव्हा पूर्णाई बोलते सायली बोलते त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, कारण की विमल जेव्हा काम करत असते तेव्हा आम्ही पण थांबतो. तेव्हा प्रिया बोलते तुम्ही थांबू शकता पण मी थांबू शकत नाही, कारण की या घरची मी सून आहे. तेव्हा सायली बोलायला लागते तू कोणाशी बोलतेस, तू नीट ध्यान ठेव. इथे प्रियाची तंतन दिवसेंदिवस वाढत जाते आणि ते कल्पना आणि पूर्णाई सायलीची बाजू घेतात. त्यानंतर प्रिया ही तंतन करत आपल्या रूम मध्ये निघून जाते. तिकडे दामिनी वकील महिपंतला सांगत असते की तुम्ही ज्या जुन्या चुका केल्या त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तेव्हा दामिनी वकील महिपंतला सांगते की तुम्ही प्रियासारखा जो कॅरेक्टर तयार केला आहे ना त्याला आता डिच्चू द्यायचा आहे. तेव्हा इथे महिपंत बोलतो डिच्चू म्हणजे काय. ते दामिनी वकील बोलते तुम्हाला ही जर केस जिंकायची असेल तर तुम्हाला या प्रियाला कायमचं बाजूला करायला लागेल. तिथे महिपंत बोलतो म्हणजे काय तिला मारायचं. तेव्हा चिडलेली दामिनी बोलते की तेव्हा दामिनी वकील बोलते तिच्या आता साक्षीचे काहीच उपयोग नाही. ती आता कोर्टात सिद्ध झाले की ती सगळं खोटं बोलते. ती साक्षीला भेटत होती आणि साक्षीने तिला पैसे दिले आणि आता आपण तिच्यावर उलटी केस टाकायची की ती साक्षीला ब्लॅकमेल करत होती. आणि दामिनी वकील सांगते की जुन्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला सुधारायच्या आहेत आणि हीच ती वेळ आहे. इथे दामिनी वकील बोलते सीसीटीव्ही फुटेज तर आहे, कारण की साक्षी आणि तिचा सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांसमोर आलाय, पण आपण असं सांगायचं की साक्षी तिला पैसे देत होती पण ती प्रिया तिला ब्लॅकमेल करून ते पैसे काढत होती. प्रियाने मधुभावना खून केल्याचं पाहिलेलं आहे, पण तिला कोणाला तरी फसवायचं आणि ते म्हणजे साक्षीला, आणि साक्षीकडनं पैसे घेऊन ती पूर्ण साक्षीला अडकवत आहे हे आपण कोर्टात सांगायचं. ते दामिनी वकील सांगायला लागते की मी आता रविराजांची भेट घेणार आणि तिला त्या प्रियाचं सगळं सत्य सांगणार. त्यानंतर मी पण इथे प्रियाचं सगळं सत्य सांगतो की ती खोटारडी प्रिया आहे, ती तर खरी तन्वी नाही, आणि तो सांगतो की तिचं गाठोडे आम्ही लपवून ठेवलं आहे. तेव्हा दामिनी वकील बोलते शब्बास मला वाटलं होतं की या केस मधून माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. तेव्हा दामिनी वकील बोलते ते गाठोडे मला आणून द्यायचे. तेव्हा मी पण बोलते तुम्ही ते कोर्टात सादर करणार का. तेव्हा दामिनी वकील बोलते मी कोर्टात उभं करणार त्याच्या बापाला. तेव्हा दामिनी वकील बोलते या सगळ्यामध्ये आता रविराज किल्लेदारच तुम्हाला वाचवतील. आणि दामिनी वकील बोलते मी आता रविराज किल्लेदारांची भेट घेणार आणि सगळं सत्य त्यांना सांगणार. इथे दामिनी वकील रविराजांची भेट घेते आणि बोलते तुम्हाला जे सीसीटीव्ही फुटेज प्रिया आणि साक्षी दाखवले आहेत ना, आणि तुम्हाला प्रिया ही तुमची मुलगी वाटत आहे, पण तेव्हा रविराज बोलते तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही नीट सांगा. तेव्हा दामिनी वकील सांगायला लागते की ही प्रिया साक्षीला गडवायची आणि तिला ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं पैसे घ्यायची आणि तो सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. तेव्हा इथे दामिनी वकील बोलते तुम्ही महिपंत शिकऱ्याला सांगून सगळी माहिती घेऊ शकता. तेव्हा इथे रविराज महिपंत शिकऱ्याला फोन लावतो आणि महिपंत शिकरे बोलतो हे सगळं खरं आहे, ती खरी प्रिया थोडी आहे, ती खोटारडी आहे आणि तिचं गुपित फक्त माझ्या मुलीला साक्षीला माहित होतं, म्हणून ती प्रिया तिला धमकावत होती. तेव्हा इथे प्रिया सांगते की तू माझं गुपित फोडशील तर मी तुला या विलासच्या खुनामध्ये अडकवी. तेव्हा इथे रविराज महिपंतला बोलतो तुमच्याकडे काय पुरावा आहे, ती खोटी तन्वी आहे. तेव्हा महिपंत बोलतो माझ्याकडे गाठोडे ते तुम्हाला पाठवून देतो. तेव्हा इथे दामिनी वकील रविराजांना सांगते की प्रियाने खोटे गाठोडे घेऊन आता स्वतः तन्वी म्हणून फिरते, पण ते खरं गाठोडे कुठे आणि तुमची खरी मुलगी कुठे आहे, आणि ही प्रिया तुमची मुलगी बनून फिरत आहे पण ती पक्की खोटारडी आहे. आणि दामिनी वकील बोलते तुम्हाला सगळं कोर्टात सिद्ध करायचं आहे की तुमची ती खोटी मुलगी आहे. इथे रविराज बोलतो मी आता कोर्टात सिद्ध करेन की ती माझी खरी मुलगी नाही, खोटारडी आहे, पण तुम्ही मला पहिले पुरावे दाखवा. रविराज बोलतो मला बरेच दिवस संशय येतो की ही खोटीच आहे. दामिनी वकील बोलते की मी तुम्हाला लवकरात लवकर पुरावे पाठवेन. आणि आता दामिनी वकील लवकरात लवकर
आणि लवकरात लवकर गाठोड्याच्या रूपात रविराजांना पुरावे दाखवतात आणि हे पुरावे बघून रविराज आता प्रियाबद्दल काय निर्णय घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.